आशू, तू म्हणतोयस तर काहीतरी तथ्य असेल त्यात. आहेच. बायजी, वंदनाताई, मला माफ करा. आई, माझं काही चुकलं असेल ना तर विसरून जा. त्यांनी ज्या पद्धतीने मला सांगितलं, मला खरंच वाटलं अहो की अहो नाही ताई, तुम्ही खरंच माफी मागू नका. वहिनींनी तुमच्या पुढे जे चित्र उभं केलं ना, तोच विचार करून तुम्ही बोललात. त्यात तुमची काहीच चूक नाही हो. तुम्ही खरंच माफी मागू नका. नाही, पण एक मात्र बरं झालं. कसं काय, इथल्या इथं खरं कोण खोटं कोण हे झालं. मनातला कलुषितपणा गेला, होय का नाही? आता बघाच त्या जग्याबरोबर काय करते मी ती. या माणसाशी लग्न करून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. ह्याला काय वाटलं, ह्याच्या घरचे एक एक करून माझ्यासमोर प्रकट होणार आणि मी यांचं सगळं ऐकून घ्यायचं. माझ्याकडून काहीही करून घेणार आणि मी काहीच बोलायचं नाही. हे सगळं करायचं होतं तर मी का लग्न केलं असतं ह्याच्याशी? माझ्या वस्तीत राहिले असते ना. नाही, पण आता ना हे सगळं माझ्या सहनशक्तीच्या बाहेर होत आहे. मी नाही करू शकत आता, हे सहन झालंय खूप. दिव्या, काय करतेस? फुगड्या घालतीये. अच्छा, बॅगे बरोबर. चंदन, मी थट्टेच्या मूड मध्ये अजिबात नाही. अगं मग मला सांग ना, काय करतेस तू? कुठे चाललीस बॅग भरून? चंदन, मी घरी चालली. आता हे सगळं मला अजिबात सहन होत नाही. काय मस्करी नको करू तू. काहीतरीच काय. हाच प्रॉब्लेम आहे चंदन तुझा. तू मला आयुष्यात कधीच सिरियसली घेत नाहीस. काहीतरीच काय दिव्या, मी एवढं सिरियसली प्रेम केलंय ग तुझ्यावर. मी तुझ्यासाठी काही करू शकतो. हो हो. चल मग, आत्ताच्या आत्ता मला इथून घेऊन चल. आता काय बोल ना. नाही होणार आहे ना? काहीच होणार नाहीये तुझ्याकडून. आणि मी तुझ्या बरोबर राहिले तर माझंही काही होणार नाहीये हे माहितीये मला. सो गुड बाय. दिव्या यार प्लीज असं नको करू. तू काय करते? हे बघ दिव्या, मला मान्य तुला आजोबांच्या बोलण्याचं वाईट वाटलं असेल. आय अंडरस्टँड. मला एका गोष्टीचं वाईट वाटलेलं नाहीये चंदन. मला खूप साऱ्या गोष्टींचं वाईट वाटलंय जे तुला कळत नाहीये. आज तर तू माझी बाजूही घेतली नाहीस. तुझं हे सगळं प्रेम ना फक्त म्हणण्यापुरती. दिव्या मला कळतंय, पण मी काय करू? अगं माझे हात सुद्धा दगडाखाली आहेत. हा, मग तोच दगड घेऊन माझ्या डोक्यात घालशील ह्याची भीती आहे मला. अरे चंदन, मी ना आता अजिबात ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. मला जाऊ दे. दिव्या प्लीज असं नको करू. नाही यार, तू सोड. मी नाही दिव्या, नाही दिव्या, मी तुला जाऊ देणार नाही. कसं जाऊ देणार नाही? मला जाऊ दे सरक. दिव्या तुला जर जायचं असेल तर माझा प्रेत ओलांडून जावं लागेल तुला. बोल बच्चन, साईडला हो चंदन. दिव्या सीताई, नाही म्हणजे अजून एखाद दिवस तुम्ही थांबला असतात तर आम्हाला बरं वाटलं असतं. म्हणजे आवडलं असतं मला, पण उद्या रक्षाबंधन आहे ना, त्यामुळे जावंच लागेल. आणि तसंही मी इथे फार वेळ नाही थांबू शकत. कीर्ती, एक शब्द नकोय मला आता. मी काय म्हणते वंदनाताई, सण आहे आणि तुम्हा दोघींना जर एकटं वाटणार असेल तर शिवाला ठेवून घ्या तुम्ही. हा, चालतंय की. चालतंय. ठीक आहे, मी उद्या संध्याकाळी येईन ना परत. सीताई, एक विचारू? नाही म्हणजे आमची शिवानी थोडी अल्लड आहे, पण तुम्हाला काही त्रास नाही ना देत ती? नाही म्हणजे तिच्यामुळे तुमची काही अडचण वगैरे नाही ना होत? शिवाची काय तक्रार करणार, सगळं नीट करते ती. पण प्रॉब्लेम काय आहे माहितीये का, इतर मुलींसारखं तिला चालीरीती, पद्धती, परंपरा माहिती नाहीयेत ना हो. मग अडचण होते, थोडी अवघड जातं. म्हणजे तुम्ही शिकवलं असेलच तिला, पण तुम्ही तरी किती करणार ना शेवटी. चालतंय की. नाही म्हणजे अहो तुमच्या हाताखाली शिकणार ती. शिकायची आवड आहे बरं का आमच्या शिवाला. ती शिकणार तुमच्या हाताखाली.
हुशार आहेच ती, सगळं नीट कळतं तिला. चला, शिवाचं कौतुक करत बसलो तर आपण इथेच बसून राहू. निघायला हवं आता. नाही, एक मिनिट हा. शिवानी, ओटी. आजी नमस्कार करतो. दिव्या ऐक माझा. दिव्या, दिव्या नाही. दिव्या थांब थांब. काय चाललंय यार? ऐकून तर घे ना माझं एकदा तरी. प्लीज दिव्या, प्लीज प्लीज माझा ऐक. दिव्या माझा. चंदन, हात सोड, मला काही ऐकायचं नाहीये. काय होतंय? काय प्रॉब्लेम आहे? अरे नाही नाही दादा, बायको आहे, नवीन लग्न झालं ना. दिव्या दिव्या प्लीज माझं ऐकून घे. मला काय म्हणायचंय ते प्लीज. आय एम रिअली व्हेरी सॉरी. थोडं समजून घे ना यार. मला ना कंटाळा आला येतं ह्या सगळ्याचा. असं काय करते यार दिव्या? कंटाळ तर तुला त्या हॉटेलमध्ये पोहे खायचा पण आला होता. बघ तू काय पोहे खाणं सोडून दिलंस? मला ह्या जगात काहीही चालेल, पण तू नाही. दिव्या प्लीज असं नको करू. दिव्या प्लीज ऐक ना माझं. चंदन, दिव्या माझं- दिव्या चंदन, दिव्या सोड माझं, दिव्या काही नको सोड. ना. दिव्या सोड, चंदन. दिव्या दिव्या नको. तू नको ना हट्ट करूया. सॉरी. माझी बॅग. बायको आहे, माहेरी चालली हो. हे आजी खूप सिरियस आहे म्हणून. माझ्या आजीला सिरियस करणारा तू कोण? सॉरी दिव्या, मी ते चुकून बोलून गेलो त्यांना बोलायला. पण प्लीज प्लीज आय एम रिअली सॉरी. तू असं नको करू ना प्लीज. प्लीज तू थोडं हळू बोल ना यार. गावात लोक ओळखतात मला. माझं जरा नाव आहे इकडे. खड्ड्यात गेला तू, खड्ड्यात गेला तुझं हे गाव. दे माझी बॅग. दिव्या नाही यार. दिव्या असं काय करते दिव्या? चंदन, काय प्रॉब्लेम आहे तुझा? दिव्या प्लीज थोडं समजून घेण्याचा प्रयत्न कर यार. माझं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर. मी काय काय नाही केलंय का तुझ्यासाठी? तुला लग्नाच्या अगोदर सुद्धा मी किती गिफ्ट दिले. तुला मांडवातनं पळवून इकडे घेऊन आलो. तुला एक चांगलं आयुष्य देण्याचा प्रयत्न करतोय. मला माहिती आहे थोडा प्रॉब्लेम आला, पण होईल का सॉल्ट. करतोय ना मी पण प्रयत्न. आणि एकदा आजोबा खुश झाले की आपण आपल्या घरी जाऊ. मला माहिती आहे अवघड आहे दिव्या, पण थोडे दिवस प्लीज माझ्यासाठी ऍडजस्ट कर. प्लीज रिक्वेस्ट कर. चलायचं घरी. कोणीतरी ऍक्टिंगचा अवॉर्ड द्या रे मला. वा चंदन बाबू. चंदन बाबू वेल डन. चल. आई, बघतेस ना आत काय चालू आहे? तुझा लेक कधी तुझ्या पदराखालून तिच्या मुठीत जाईल ना, कळणार पण नाही तुला. आशू, हा थँक्यू. थँक्यू कशाला? तू आज माझी बाजू घेतलीस म्हणून. नाहीतर अख्खा दिवस खराब गेला असता. मी जे खरं होतं तेच बोललो, वेगळं काही नाही बोललो. पण ते माझ्या बाजूने होतं याचा आनंद आहे मला. तू नेहमी असा माझ्या बाजूने असशील तर मला कसलीच भीती नाही.
शिवाने म्हटलं होतं तसंच करायचा पूर्ण प्रयत्न करते ती. आज आशूने हिची बाजू घेतली. नाही नाही, मला काहीतरी करायलाच पाहिजे. शिवा, मी तुला इतक्या सहजासहजी जिंकू देणार नाही. माझी सून म्हणून मी तुला कधीच स्वीकारू शकत नाही. शिवा, काल मजा आली ना ग? हो ग आजे, खरंच काल खूप मजा आली. लय दिवसांनी घरात सण साजरा झाला नाही. पण आई, तुम्हाला माहितीये सीताईंनी जेव्हा शिवाला सांगितलं ना की मला 2 मिनिटं तुझ्याशी बोलायचंय, माझ्या काळजात असं धस्स झालं ना. होय ग, मला बी जरा मनात चर्रच झालंच. पण आशून कसं समद निभावून नेलं बघ. खरंय, असेच कायम एकमेकांच्या सोबत राहा शिवानी. शिवा, मी समज सांगितलेलं लक्षात ठेवलंच वाटतं. लाजली बघ, लाजली बघ. शिवानी, एक खरं खरं सांगशील? नाही म्हणजे काल मला सीताईंचं 1-2 ठिकाणी वागणं जरा खटकलंच. सगळं ठीक आहे ना? काय ग, काय झालं? नाही, बरोबर आहे आई तुझं. म्हणजे तुला खरंच त्रास आहे होय का तिथं? आजी, आई, आता नवीन लग्न झालेल्या मुलींना सगळ्यांशी असं जुळवून घ्यायला, पटवून घ्यायला वेळ तर लागेल ना. आणि मला तर हे काही कामाचं वगैरे येतही नाही, पण शिकते मी हळूहळू, जमेल मला. आणि सासू आणि सुना असं म्हटल्यावर काही ना काहीतरी गोंधळ होईलच ना. वंदी, तुला आठवतं का ग, नवी नवरी तू आली होतीस आणि पहिल्यांदाच आमटी केली होतीस बघ. आणि त्या आमटीत कोकम घातलं होतंस, तेव्हा तुझं आणि माझं केवढं भांडण झालं होतं. पण त्याच्यानंतर कधी बी मला सुनायस हे भासू दिलं नाहीस. लेकीवानीच वागलीस माझ्याशी. आत्ता पातूर तशीच वागतीस. शिवा पण तशीच वागणार ग. थोडा वेळ लागेल तिला. अगं समद करणार बघ ती. होय का नाही शिवा? करशील का नाही समद? करी. एक दिवस सीताईला पण लेकीवानीच वाटेल बघ शिवा. समद व्यवस्थित होणार आहे बघ. काय काळजी करू नगस. आजे, तुझा हात असेल ना डोक्यावर तर काही पण टेन्शन येणार नाही बघ. सगळं नीट होईल आणि सगळं नीट करीन मी. चला, मी बोलत काय बसले, आज सगळ्यांना राख्या बांधायच्यात, मला उशीर होईल, मला जायचंय. अगं हो, आवरून झालंय ना तुझं? मग जा लवकर, नाही तर उशीर व्हायचा. हो हो, नाही जाते. शिवा, अरे ये बाळ, इकडे ये. कसं आहे तू? बसा. जग्याचा पोर काय? बरं चल मी निघतो. अरे तू कुठे चालला आता? अगं ते गॅरेजवर काम आहे ना, अरे असं काय करतो? आता कसलं काम आहे गॅरेजवर? ते तुला नंतर कळ. चल. अरे अरे बघ, हाय का काय ग, कशी? शिवा? हा, लय बरं केलंस बघ, जग्याच्या पोरग्याला बोलवलंस ती. अगं आजी, मला माहित होतं काकूने काल एवढा कांड केलाय ना, तर ती काय त्याला घेऊन येणार नाही. म्हणून मीच सायलेन्सरला सांगितलं त्याला घेऊन ये म्हणून. अगं आजी, आपल्याशी कोणी वाईट वागलं म्हणून आपण पण तेच करायचं का? काय गरज आहे आपल्याला? आणि मला याला बोलवायचंच होतं. भाऊ आहे माझा तो, मला रक्षाबंधन करायचंच होतं. काय, चला मी आले जरा. वंदी, पोरगी मोठी झाली का आपली? आत्ता पातूर ह्या घराला बांधून ठेवलं, ह्याच्यामुळं सासरच्या माणसासनी बी असंच एकत्र बांधून ठेव. म्हणजे ठेवशीलच ग, मला खात्री आहे.
आता गंमत. टाळा. घे. चला आरतीचं ताट तयार आहे. आणि बहिणींसाठी गिफ्टही तयार आहेत. ई, बापरे. खूपच प्रेम येत आहे वाटतं आज बॉक्सेस बघून. रोज आणले पाहिजेत बॉक्सेस असे. आज खूप छान वाटतंय ना. नाही म्हणजे घर एकदम हसतं खेळतं वाटतंय. का घर इतकं प्रसन्न वाटतंय माहित नाही मला, पण छान वाटतंय. हो ना आई? खरंच आज शिवा घरात नाहीये तर सगळं किती छान व्यवस्थित चाललंय. सीता झाली का सगळी तयारी? हा काय मग चला सुरू करा. चला. चला. अरे मीच आहे पहिला. चल. घ्या. नमस्कार करतो. अरे राहू दे. अरे राहू दे कसं? मला मुलासारखं सांभाळलंयस तू. माझी वहिनी आहेस तू. माझी बहीण आहेस तू. राहू दे कसं? छान होऊ दे सगळं. ये ग. भाऊ या. मला छान बरोबर बसली. मस्त. शाबास. वाह. हे घ्या तुमचं बक्षीस. बघितलंस ना सीताई, हे बरं आहे ना. म्हणजे पाकिट दिलं की झालं. आपल्या बहिणींना काय आवडतं काय नाही आवडत याचा विचारच करायचा नाही. अगदी बरोबर आहे. मग काय. हे माझे भाऊ इतक्या वर्षात माझी आवड निवड कळली नाही त्यांना. अरे वा तर कशा आहेत रे या सगळ्या बायका? अरे ऐका ऐका, आम्हाला कळलंय की तुमची आवड काय आहे ते. हा कारण तुमची आवड ही नेहमी बदलत असते हे आम्हाला कळलंय. काय काही ना. त्यामुळे आम्ही पाकिट देऊन निर्धास्त होतो. काय लक्ष्मण? करेक्ट. बस. अगं पाया पडायचं असतं भावाच्या. असं काय करते? लवकर दे पाय दे पाय दे. दे बाबा एकदाच दिला. बघू. छान वाटते. आई मला तर गिफ्ट दे ना. घे रे. ठीक आहे आका. आणि गिफ्ट राहू दे. मला तुझ्याकडून काहीच गिफ्ट नकोय. चला मग जेवून घेऊया मस्त. मला तर खूप भूक लागली. चला चला चला. पण तयारी. आर यू शुअर? चला. आशू थांब. काय?
तू काहीच मागणार नव्हतीस ना? आशू मी हे गिफ्ट घेणार नाही असं म्हणाली, म्हणून मी काहीच मागणार नाही असं थोडी म्हणाली.